तर पहा मुलांना, आपलं जे पोएम आहे, आपलं जो लेसन आहे तो आहे 1.4 द स्टोरी ऑफ टी. ही द स्टोरी ऑफ टी ही जी स्टोरी आहे ते आपण लर्न केलेली आहे. आता थोडक्यामध्ये आपण तिची ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर घेऊन आपण हा जो लेसन आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा मुलांना, आता आपला जो लेसन आहे 1.4 द स्टोरी ऑफ टी याची ॲक्टिव्हिटी जी आहे ती आता आपण घेणार आहोत. तर बघा मुलांना, यामध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे काही क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला विचारले जाणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला काय विचारणार आहेत तर 2 ऑप्शन विचारणार आहेत आणि त्यापैकी आपल्याला एक जे योग्य आन्सर आहे ते द्यायचं आहे. बघा, त्यासाठी आपल्याला जो क्वेश्चन आहे तो नीट समजून घ्यायचा आहे. तर बघा, इथे आपला जो क्वेश्चन आहे तो असा आहे की इन रशिया टी इज मेड अँड सर्व इट. आता जो रशियाचा टी आहे, चहा आहे, तो कशामध्ये सर्व केला जातो? त्यासाठी आपल्याला इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट जे ऑप्शन आहे ते आहे पॉट्स आणि सेकंड आहे सेमरर्स. तर मग आपलं योग्य ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर. तर आपलं समर्स हे जे आन्सर आहे ते आपलं कसं असणार आहे तर योग्य आन्सर असणार आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की इन जपान टी इज मेड युजिंग. आता इथे कुठल्या चहाची गोष्ट होत आहे तर जपानमध्ये जो काही चहा बनवला जातो तर तो कशामध्ये सर्व केला जातो, कशामध्ये तो दिला जातो? जसं आपल्या भारतीयांमध्ये जो चहा आहे तो कप बशीमध्ये दिला जातो, हो की नाही? मग तसं जपानमध्ये देखील काय होतं तर चहा जो आहे तो सर्व केला जातो, तो दिला जातो, पण कशामध्ये दिला जातो? त्यासाठी आपल्याला इथे 2 ऑप्शन जे आहेत, 2 पर्याय जे आहेत ते दिलेले आहे. फर्स्ट आपला आहे ग्रीन टी आणि जो सेकंड आहे तो आहे अ बांबू विस्क. मग जपानमध्ये जो चहा आहे तो कशामध्ये दिला जातो? अगदी बरोबर, तो दिला जातो अ बांबू विक्समध्ये. हा जो जपानी लोक आहे ते काय करत असतात तर बांबू विक्समध्ये चहा जो आहे तो सर्व करत असतात. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत. तर बघा, इथे इन इंडिया टी इज सर्व ॲज अ टोकन ऑफ. आता गोष्ट कुठली आली आहे तर इंडिया म्हणजे आपल्या भारताचा इथे उल्लेख आलेला आहे की आपण जे भारतीय आहोत ते चहा जो आहे तो कशामध्ये सर्व करतात तर बघा, हॉस्पिटॅलिटी अँड लव इथे आलेला आहे. आणि इंडिया टी इज सर्व ॲज अ टोकन ऑफ डॅश. तर बघा, फर्स्ट ऑप्शन आहे हॉस्पिटॅलिटी आणि थर्ड आहे लव. तर कुठला येणार आहे आपलं योग्य ऑप्शन? अगदी बरोबर, हॉस्पिटॅलिटी हे जे ऑप्शन आहे आपलं अगदी बरोबर आलेलं आहे. आता आपण घेऊया पुढचा प्रश्न आणि त्या प्रश्नामध्ये असं आहे की इन चायना टी इज मेड इन स्मॉल डॅश टी पॉट्स. बघा, जे चायनामध्ये टी पॉट्स असतात ना, त्या टी पॉट्सला काय म्हटलं जातं? चायनाचे लोक एका छोट्या एक टी पॉट्स असतो त्याच्यामध्ये काय करत असतात तर चहा जो आहे तो सर्व करत असतात. मग त्याला काय म्हटलं जातं? त्याला मेटल म्हटलं जातं की क्लाय म्हटलं जातं? अगदी बरोबर, काय म्हटलं जातं तर क्लाय म्हटलं जातं. तर पहा मुलांनो, इन चायना टी इज मेड इन स्मॉल क्लाय टी पॉट्स. छोट्या छोट्या जे काही चायनाचे मग असतात त्याच्यामध्ये काय केलं जातं तर चहा जो आहे तो सर्व केला जातो. आणि आपला जो पुढील प्रश्न आहे तो असा आहे की द फर्स्ट इंडियन टी वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल इन 1823. आता हे जे सेंटेन्स आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला सांगायचं आहे. मग सांगा पाहू, हे जे सेंटेन्स आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे? अगदी बरोबर, हे कसं आहे तो फॉल्स आहे. कारण आपल्या भारतीयांपेक्षा जो शोध आहे तो इंग्लंडवरून आपल्या इथे काय आलेला आहे तर तो टी आलेला आहे. म्हणून आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की टी बिकेम ऑफ फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक इन युरोप. आता चहा म्हणजे एक छान सुंदर अशी गोष्ट झालेली आहे युरोपमध्ये आणि इंग्लंडमध्ये. एक मजेशीर पेय जे आहे ते झालेलं आहे. आपल्याला जो उत्साह आहे तो वाढवण्यासाठी, एनर्जी देण्यासाठी. म्हणून एक फॅशनेबल आणि पॉप्युलर जो घटक आहे तो म्हणजे काय झालेला आहे तर टी. कुठे तर तो युरोपमध्ये चहा जो आहे तो खूप कसं झालेला आहे, फेमस झालेला आहे.
मग हे जे विधान आहे, हे जे स्टेटमेंट आहे ते राईट असणार आहे की रॉंग? पहा मुलांनो, इथे दिलेलं आहे ट्रू आणि फॉल्स. तर आपल्याला सांगायचं आहे की टी बिकम अ फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक इन युरोप. आता तेव्हाच्या काळी काय झालं होतं की युरोपमध्ये जे टी आहे ती एक फॅशन झाली होती, पॉप्युलर झालं होतं. म्हणून हे स्टेटमेंट जे आहे ते कसं असणार आहे? अगदी बरोबर ते असणार आहे ट्रू. कारण युरोपमध्येच नाही तर संपूर्ण वर्ल्डमध्ये हे जे ड्रिंक आहे, हे जे पेय आहे कुठलं तर चहा, हे फेमस पॉप्युलर झालं होतं. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण इथे घेणार आहोत की आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रॅडिकल्स. आता हे जे विधान आहे, हे जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला सांगायचं आहे की हे फॉल्स असणार आहे की ट्रू असणार आहे. तर बघा मुलांना, आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रॅडिकल्स. तर हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे? ते ट्रू असं आहे. आणि आपला जो शेवटचा क्वेश्चन आहे तो आपण घेणार आहोत की द वर्ल्ड चाय इज नाव समटाइम्स यूज इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी. आणि हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे? अगदी बरोबर काय असणार आहे? तर फॉल्स असणार आहे. म्हणजे द वर्ल्ड चाय इज नाव समटाइम यूज इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी. हे स्टेटमेंट कसं आहे? तर हे फॉल्स स्टेटमेंट आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण जी काही ॲक्टिव्हिटीज आहे ते देखील या लेसनवरती घेतलेले आहे. आणि ही ॲक्टिव्हिटी जे आहे ते आपण इथे कंप्लीट केलेली आहे. आता गेम टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर घेऊन देखील आपण आपला जो आवडता लेसन आहे 1.4 द स्टोरी ऑफ टी हा कंप्लीट करणार आहोत. तर बघा, गेमच्या माध्यमातून सुद्धा काही क्वेश्चन जे आहे ते आपल्याला विचारले जातील आणि त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन जे आहे, 4 पर्याय जे आहे ते दिले जातील. आणि त्यामधूनच आपल्याला काय करायचं आहे तर जो एक अगदी योग्य असेल तोच आपल्याला काय द्यायचं आहे तर राईट आन्सर द्यायचं आहे. बघा, इथे आपल्याला 5 जे गेम आहे ते इथे दिलेले आहेत. या 5पैकी आपल्याला काय करायचं आहे तर एक गेम जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि मग आपल्याला विचारलेल्या प्रश्नांचे काय द्यायचे आहेत तर उत्तरे द्यायचे आहेत. तर बघा, इथे आपल्याला जे गेम दिलेले आहे ते सगळ्यांचेच कसे आहे तर आवडीचे आहे. मग गिटार हा जो गेम आहे तो आज आपण इथे खेळणार आहोत. याद्वारे बघा, आपल्याला इथे काही प्रश्न विचारले जातील आणि त्यामध्ये आपल्याला इथे 4 जे ऑप्शन आहे ते इथे मिळतील आणि त्यापैकी एक राईट आन्सर जे आहे ते तुम्ही सांगायचं आहे. तर बघा, फर्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो आहे इन जपान टी इज मेड युजिंग. आणि त्यासाठी आपल्याला इथे 4 जे ऑप्शन आहे ते सांगितलेले आहे. फर्स्ट आहे लीव्ज, सेकंड आहे अ बांबू विक्स, थर्ड जे आहे ते आहे ग्रीन टी आणि लास्ट आहे शुगर. मग आपल्याला इथे सांगितलेलं आहे जपान टी इज मेड युजिंग. बघा, हे जपानचे जे लोक आहेत ते जे टी आहे ते घेण्यासाठी कुठली जी वस्तू आहे ती वापरत होते तर ते वापरत होते बांबू विस्क. अगदी बरोबर आपण जे उत्तर दिलेलं आहे ते कसं आहे? अगदी बरोबर आलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की इन रशिया टी इज मेड अँड सर्व इन. आता रशियामध्ये सुद्धा जो टी आहे तो कसा झाला होता? पॉप्युलर झाला होता, फेमस झाला होता. मग ते लोक जे आहे ते कसे सर्व करत होते त्या टीला? जसं आपण कसं करतो चहा किंवा बशीमध्ये, तसेच रशियाचे जे लोक आहे ते टी कशामध्ये किंवा चहा कशामध्ये सर्व करायचे? अगदी बरोबर, सॅमोअर्स हे जे त्यांचं एक पेयाचं साधन आहे त्यामध्ये ते काय करत होते तर सर्व करत होते. म्हणून ते देखील आपला आन्सर जे आहे कसा आलेला आहे? अगदी बरोबर आलेला आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की इन इंडिया टी इज सर्व ॲज अ टोकन ऑफ. आणि यासाठी आपल्याला किती पर्याय दिलेले आहेत तर 4. फर्स्ट आहे लव, सेकंड आहे अँगर, थर्ड आहे हॉस्पिटॅलिटी आणि लास्ट आहे अफेक्शन. मग आपलं राईट आन्सर काय असणार आहे? अगदी बरोबर, इन इंडिया टी इज सर्व ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी. हे काय आहे? आपलं योग्य आन्सर आलेलं आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की इन चायना टी इज मेड इन स्मॉल डॅश टी पॉट्स. यासाठी देखील आपल्याला 4 ऑप्शन जे आहे ते दिलेले आहे.
आता ह्या 4 ऑप्शनपैकी आपल्याला काय करायचं आहे, जो राईट आन्सर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. मग बघा, इन चायना टी इज मेड इन स्मॉल टीपॉट. आता कुठले त्यांचे टीपॉट होते ज्याच्यामध्ये ते काय करायचे, चायना जो चहा आहे तो सर्व करायचे. तर तो कप आहे, ग्लास आहे, मेटल म्हणजे किटली आहे की क्लाय आहे. काय असणार आहे? अगदी बरोबर, चायनावाले क्लाय म्हणून एक त्यांचं काय असायचं, टीपॉट असायचं. त्यामध्ये ते काय करायचे, तर चहा सर्व करायचे. म्हणून क्लाय जे आहे हे आपलं राईट आन्सर आलेलं आहे. पहा मुलांनो, अशा प्रकारे गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे, तर 1.4 द स्टोरी ऑफ टी हा जो लेसन आहे त्यातील जे काही क्वेश्चन आन्सर आपले होते त्याचे प्रत्येकाने काय केलेलं आहे, राईट आन्सर्स दिलेले आहे. आता आपण काय करणार आहोत, तर या लेसनवरती आपण टेस्ट देखील घेणार आहोत. चला मग मुलांना सुरुवात करूया टेस्टसाठी. तर बघा, पहिला जो आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल त्यासाठी आपल्याला इथे काय दिलं जाणार आहे, तर जे 4 ऑप्शन आहे आपल्याला ते दिले जातील. त्यापैकी एक जो आन्सर आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. एक ऑप्शन जो आहे तो याच्यामधलं काय असणार आहे, तर राईट असणार आहे. तो कोणता आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा, आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की इन इंडिया टी इज सर्व ॲज अ टोकन ऑफ. यासाठी आपल्याला काय केलेलं आहे, तर 4 जे ऑप्शन आहे ते दिलेलं आहे. आणि फर्स्ट जो आपला ऑप्शन आहे तो आहे लव, सेकंड आहे अँगर, थर्ड आहे हॉस्पिटॅलिटी आणि फोर्थ आहे इफेक्शन. मग या 4 पैकी आपला योग्य ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर, हॉस्पिटॅलिटी हे आपलं काय असणार आहे, योग्य आन्सर असणार आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की इन जपान टी इज मेड युजिंग. आता जपानचे लोक काय यूज करत होते चहा देण्यासाठी, तर ते बघा लीव्ज, बांबू विक्स, ग्रीन टी आणि शुगर. मग काय यूज करायचे ते? अगदी बरोबर, बांबू विक्स हे काय करायचे, तर इन जपान टी इज मेड युजिंग काय यूज करत असायचे, तर बांबू विक्स हे यूज करत असायचे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की इन रशिया टी इज मेड अँड सर्व इन. आता रशियाचे जे लोक आहे ते कशामध्ये चहा सर्व करत असायचे? बघा, फर्स्ट जो आपला ऑप्शन आहे तो आहे सॅमोअर्स, कप्स, पॉट्स आणि ग्लास. यापैकी कशामध्ये ते चहा सर्व करायचे? अगदी बरोबर, सॅमोअर्स याच्यामध्ये ते चहा काय करत असायचे, तर सर्व करत असायचे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की इन चायना टी इज मेड इन स्मॉल टी पॉट. आणि ऑप्शन आपल्याला दिलेले आहे कप, ग्लास, मेटल आणि क्लाय. तर आपल्याला माहितीच आहे की चायनामध्ये जे स्मॉल टी पॉट असायचे त्याला काय म्हटलं जायचं? अगदी बरोबर, क्लाय असे म्हटलं जातं. आणि नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे, तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपण 1.4 द स्टोरी ऑफ टी हे हा जो लेसन आहे तो आपण लर्न केलेला आहे. तसेच त्याची ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहे. गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण हा जो स्टोरीचा पार्ट आहे तो कंप्लीट केलेला आहे. काही क्वेश्चन आन्सर जे विचारले गेले होते आपल्याला ते आपण दिलेले आहेत. तसेच आपण त्यावर टेस्ट देखील घेतलेली आहे. आता काही क्वेश्चन आन्सर जे आहे त्याचे सुद्धा आपण काय करणार आहोत, तर इथे सविस्तर माहिती जी आहे ती घेणार आहोत. तर बघा, इथे आपल्याला पहिला जो क्वेश्चन विचारला गेलेला आहे तो आहे विच geographical conditions features are required for growing tea plants. आणि त्याचं जे आन्सर आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. तर इथे आपण पाहू शकतो की जे आन्सर आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे की जी प्लांट्स असते कशाची, चहाची, ती कुठपर्यंत वाढेल जेणेकरून आपल्याला काय मिळेल, छान सुंदर अशी टी मिळेल किंवा चहापत्ती मिळेल. तर बघा, त्यासाठी टी प्लांट्स रिक्वायर्ड टू पिकल अँड सब टॉपिकल क्लायमेट्स. आता त्याच्यासाठी हवामान कसं असायला हवं, क्लायमेट कसायला हवं, तर ते समितोष्ण कटिबंध असं आपण त्याला म्हणतो. तसं त्याच्यासाठी काय असायला हवं, तर वातावरण म्हणजे क्लायमेट असायला हवं. त्यानंतर दे नीड ॲटलिस्ट 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अँड ॲसिडिक सॉइल्स. आता हे जे उत्पादन आहे कशाचं, तर चहाचं, ह्या चहाच्या उत्पादनासाठी आम्लारी जी माती आहे ती आपल्याला हवी आहे. तसेच ह्या उत्पादनासाठी 100 ते 125 सेंटीमीटर एवढा पाऊस पडणं देखील कसं आहे, गरजेचं आहे. मग दे ग्रो वेल ऑन हिल स्लोप ॲट इलेव्हेशन्स ऑफ 1500 meters
where they acquire richer flavor at that height. आता असं म्हटलं जातं की जेवढ्या उंचावर आपण ही जी शेती आहे कशाची, तर चहाची, ही जर आपण केली आणि ती कशी केली जाते, तर उतारावरती ही जी शेती आहे ती केली जाते. त्यामुळे काय होतं बघा, तर ही याची जी क्वालिटी आहे चहाची ती अतिशय उच्च दर्जाची असते आणि त्यामुळे छान त्याची जी हाईट आहे कशाची, चहाचं जे काही झाड असतं, जे पानं त्याचे असतात, तर ते प्लांट जेव्हा वाढतं आणि 1 ते 2 इंच जेव्हा ते वरती वाढलं जातं तेव्हा ते काय केलं जातं, त्याला पीक केलं जातं, म्हणजे खुडलं जातं आणि मग चांगल्या दर्जाचा जो चहा आहे तो आपल्याला मिळत असतो. तर अशा प्रकारे आपण हा जो क्वेश्चन आहे तो इथे कंप्लीट करून घेतलेला आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की वाय आर टी प्लांट्स पण. आता हा जो टी प्लांट्स आहे तो कसा बरं पॉसिबल, आपण इथे जो टी प्लांट्स आहे तो वाय आर पण असं आपल्याला विचारलेलं आहे आणि त्यासाठी आपण त्याचं काय केलेलं आहे, इथे आन्सर घेतलेलं आहे. ते असं आहे की द टी प्लांट्स आर पण अँड केप्ट ॲट हाईट ऑफ अबाउट 3 feet टू मेक इट पॉसिबल फॉर देम टू पक द टी लीव्स इझिली. आता आपल्याला माहिती आहे की जे चहाचे जे काही उत्पादन असतं ते कुठपर्यंत असतं, तर आपल्या कमरेपर्यंत असतं. म्हणजे जेव्हा चहाचं उत्पादन हे जेव्हा रेडी होतं तेव्हा काय होतं की इझिली ते अगदी सहज तोडलं जातं आणि त्यामुळे आपल्याला चांगल्या दर्जाचा काय मिळतो, तर चहा हा मिळतो. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे हाऊ इज टी द बेवरेज मेड. आता चहा कसा बनवला जातो हे तर आपल्याला माहीतच आहे, म्हणून तरी देखील आपण इथे काय घेतलेलं आहे की चहा कसा बनवला जातो, तर टी इज मेड बाय ब्रेविंग, दॅट इज बाय इन्फ्युजिंग टी लीव्स इन बॉइलिंग वॉटर. आता प्रत्येकाची चहा बनवण्याची जी काही पद्धत आहे ती कशी असते, वेगवेगळी असते. काही ठिकाणी काय होतं, तर फक्त पाणी जे आहे ते बॉईल केलं जातं आणि आपल्याला माहिती आहे ज्या टी बॅग्स असतात त्या टी बॅग्स आपण काय करत असतो, त्या चहाच्या कपामध्ये ठेवतो आणि जेवढी हवी तेवढी आपण साखर घेतो, वरतून काय करत असतो, तर दूध घालत असतो. अशा प्रकारे आपण जो चहा आहे तो बनवत असतो आणि काहींना लेमन टी आवडत असते, काहींना ग्रीन टी आवडत असते आणि इतर काही चहाचे काय असतात, प्रकार असतात. तर प्रत्येकजण काय करत असतं, वेगवेगळ्या प्रकारचा जो चहा आहे तो बनवत असतात. काहींना मसाले चहा आवडत असतो, काहींना विदाऊट शुगर जो चहा आहे तो आवडत असतो. तर अशा प्रकारचे काय असतात, चहाचे वेगवेगळे जे प्रकार आहे ते इथे आपण बघितलेले आहेत. आता आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेणार आहोत. बघा, हू वॉज इम्पिरियर शेनॉन्ग, वाय डिड ही कॅरी आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन अबाउट टी. आता आपल्याला माहिती आहे चायनाचा जो सम्राट आहे कुठला, तर शेनॉन्ग. हा जो सम्राट आहे जेव्हा त्याने काय केलं होतं, चहा जो आहे तो जेव्हा बॉईल पाणी केलं आणि त्यामध्ये त्याने काय टाकलं होतं, तर चहाची जी पानं आहे ते टाकलेली होती आणि त्यानंतर तो चहा प्यायला होता. तर त्याला तो जो चहा आहे तो एवढा आवडला होता की त्याने काय केलं होतं की हा जो चहा आहे तो कसा, त्याचे जे काही उत्पादन आहे ते कसं केलं जातं, त्याचे जे सीड्स आहे, बिया आहे, इथपासून त्याने काय केलेलं होतं, तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे, संशोधन जे आहे ते त्याने करायला सुरुवात केली होती. म्हणून बघा, हा जो सम्राट शेनॉन्ग आहे त्याला चहा एवढी आवडली होती की त्याने अगदी याचा संशोधन जो आहे, चहाचा जो काही संशोधन आहे ते करायला त्याने सुरुवात केली होती. म्हणून बघा, इम्पिरियर शेनॉन्ग वॉज फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. म्हणजेच चायनाचा जो हा सम्राट आहे, कृषी व मेडिसिन म्हणजे जे काही औषधं आहेत त्याचा याला काय म्हटलं जात होतं, तर जनक म्हटलं जात होतं. मग ऑन ड्रिंकिंग द बॉइल्ड water of tea leaves he was amazed by the rich flavor. आता जेव्हा पाणी उकळलं गेलं आणि त्याच्यामध्ये काय टाकलं गेलं, तर चहाचे जे काही पत्ते आहे, पानं आहे ते टाकलं गेलं आणि ते प्यायल्यानंतर त्याला कसं वाटलं होतं, तर खूप अमेझिंग वाटलं होतं, खूप छान वाटलेलं होतं. मग द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द इन्फ्युजन ही वॉज ऑफ एक्साइटेड दॅट ही डिसाइडेड टू कॅरी आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन.
मग त्याने असं ठरवलं की आता काय करायचं आहे, तर मला हा जो चहा आहे, हा जो प्रकार आहे, मला तो खूप आवडलेला आहे आणि मी याचं जे काही संशोधन आहे ते मी आता करणार आहे. म्हणून चायनामध्ये हा जो सम्राट शनांग आहे याने काय केलेलं होतं की ह्या चहाचा जो शोध आहे तो त्याने लावलेला होता. आता आपला जो पुढचा आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन आहे, तो आहे हाऊ डू इंडियन्स लाईक टू हॅव देअर टी. आता आपल्याला माहितीच आहे की इतरांकडून म्हणजे इतर देशांकडनं आपल्या भारतामध्ये काय आलेलं आहे, तर चहा आलेला आहे. आणि मग तो आपण कसा बनवतो, तर आपल्या सगळ्यांची जी चहा बनवण्याची पद्धत आहे ती कशी असते, वेगवेगळी असते. जसे की मोस्ट इंडियन्स लाईक टू हॅव देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. आता प्रत्येकाला दुधाचा चहा जो आहे तो खूप आवडतो. त्यामध्ये जास्तीची साखर कुणाला आवडते तर कुणाला कमी साखर आवडत असते. मग इन देअर रेनी सीझन टी इज ब्रेवड विथ जिंजर टू गिव्ह ॲट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. जसं की बघा, जेव्हा रेनी सीझन असतं, पावसाळा असतो, तेव्हा काय करत असतो आपण की त्याच्यामध्ये खूप सारी जी अद्रक आहे ती टाकतो. तसेच मसाल्याचे जे पदार्थ आहे ते ॲड करत असतो सर्दी खोकला होऊ नये म्हणून. मग बघा, सम अदर ॲड स्पायसेस लाईक कार्डमम, क्लोव्ज ऑर मेस ऑफ ॲडिस इज टेस्ट अँड फ्लेवर. आणि त्याची चव जी आहे ना ती अगदी वेगळी लागत असते जेव्हा आपण मसाल्याचा चहा करत असतो तेव्हा. मग दे हॅव देअर मॉर्निंग अँड इव्हनिंग टी ऑफ अ स्पायसी स्नॅक्स. आणि फक्त आपण चहाच पितो का, तर नाही, त्यासोबत बघा आपल्याला काय हवं असतं, चहा जो काही नाश्ता आहे जसे पोहे आहे, उपमा आहे, हे आपल्याला हवं असतं. आणि मग त्यासोबत आपल्याला छान चवदार असा चहा प्यायला खूप आवडत असतो. मग बघा, सम consumers enjoy dedicatedly flavored jasmine tea, green tea, lemon tea and even iced tea. आता बघा, हॉट टी जसा असतो तसं कोल्ड टी जो आहे तो देखील असतो. गरम चहा, थंड चहा असा देखील असतो. आणि जास्मिन टी हा देखील असतो. तसेच ग्रीन टी, लेमन टी हे देखील प्रत्येकाच्या आपापल्या आवडीनुसार चहा जो आहे तो ते लोक घेत असतात. म्हणून एवढे सगळे काय आहे, तर जास्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी, इवन आईस टी हे देखील सगळे टीचे काय आहेत तर प्रकार आहेत. आणि प्रत्येकाला आपल्या आपल्या आवडीचा जो चहा आहे तो खूप आवडत असतो. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण इथे काही क्वेश्चन आन्सर जे आहे ते देखील काय केलेलं आहे तर इथे समजून घेतलेले आहे. आणि मग आपला जो 1.4 द स्टोरी ऑफ टी हा जो लेसन आहे तो आपला लर्न करून झालेला आहे. त्यावरती आपण ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहे. आणि या ॲक्टिव्हिटीजमध्ये जे काही क्वेश्चन आपल्याला विचारण्यात आले होते त्याचे आन्सर सगळ्यांनीच खूप छान असे दिलेले आहे. तसेच गेमच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला जे काही क्वेश्चन विचारण्यात आले होते त्याचे देखील आपण सगळ्यांनीच काय केलेलं आहे, योग्य आन्सर हे दिलेलं आहे. तसेच सगळ्यांनीच टेस्ट जी आहे ती अगदी आउट ऑफ आउट दिलेली आहे. आणि काही क्वेश्चन आन्सर देखील आपण काय केलेलं आहे तिथे समजून घेतलेला आहे. त्यांचा सराव जो आहे तो आपण इथे करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपला जो लेसन आहे 1.4 द स्टोरी ऑफ टी हा आपण लर्न केलेला आहे. ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे, गेम तसेच टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर हे सगळं घेऊन आपण हा जो लेसन आहे आपला तो कंप्लीट केलेला आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.